हॅलो चंद्रपूर, आज आपण जात आहोत अशा देवळात जिथे देव तर आहे पण देवालय नाही. हे मंदिर कधीच पूर्ण झालं नाही, पण आजही या जागेतल्या मूर्ती बोलतात, श्वास घेतात आणि इतिहास जपतात. इसवी सन 17व्या शतकात राजा धुंड्या रामशाह यांच्या काळात शिवभक्त नगरधनी रायप्पांनी स्वप्न पाहिलं होतं. इथे भव्य शिवमंदिर उभं करायचं, जे काळाच्या कसोटीतही टिकेल आणि भविष्यासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल. शिल्पकारांना बोलवण्यात आलं. दशमुखी दुर्गा, गरुड, नंदी, हनुमान, शंकर, शेषनाग, प्रत्येक मूर्तीमध्ये भाव, भक्ती आणि भव्यता निर्माण करण्यात आली. एक एक मूर्ती म्हणजे काळावर कोरलेली श्रद्धेची छाप. आजही त्या शिल्पांमध्ये जिवंतपणा आहे. जणू त्या बोलतात, पाहणाऱ्यांसाठी संवाद साधतात. पण अचानक रायप्पाचं निधन झालं आणि त्यानंतर कुणी हे कार्य पुढे नेलं नाही. मंदिराचं काम अधुरं राहिलं. मूर्ती तशाच राहिल्या. आकाशाखाली, झाडाखाली, वादळ, पाऊस, काळाच्या थैमानातही आजही त्या टिकून आहेत. त्या शिल्पांनी इतिहास जपला आहे. आज या मूर्ती पडलेल्या आहेत, काही मोडल्या, पण त्याची भव्यता अजूनही जिवंत आहे. आज कोणत्याही कारागिराला अशा मूर्ती घडवणे शक्य नाही. हे केवळ शिल्प नाही, ही आहे काळाची साक्ष, संस्कृतीची साक्ष. हे अपूर्ण मंदिर, हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आजही आपल्या मूळ संस्कृतीची आठवण करून देतं. ही आपल्या पूर्वजांची किमया आहे, जिची आठवण आपण जपत आहोत. या ठिकाणी एक मंदिर उभं राहिलं नाही, पण इथे एक इतिहास घडविला आहे. शिल्पांच्या प्रत्येक रेषेत एक कथा दडलेली आहे, एक श्रद्धा, एक भक्ती आणि एक अधुरं स्वप्न, जे आपापल्या मुळाशी जोडतं. कदाचित मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नाही, पण या ठिकाणचं पावित्र्य अजूनही पूर्ण आहे. चला, आपण सगळ्यांनी मिळून या वारसाचं जतन करूया आणि या अपूर्ण देवालयाला आपल्या श्रद्धेने पूर्ण करूया. ही माहिती एवढी शेअर करा जेणेकरून ती चंद्रपूरच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा सर्वांनी पाहिला पाहिजे. अशाच खास माहितीसाठी लोकल स्टारला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.